खरोखरच राज ठाकरेंची सेना ही भाजपाला पाठिंबा देते का, असा प्रश्न आता सर्वांनाच पडलाय. मुंबई महानगरपालिकेत महापौर पदासाठी सत्तेच्या समीकरणामध्ये आता नवीनच वळण आल्याचं पाहायला मिळतंय. भाजपाला मुंबई महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळत नाहीये, त्यामुळे महापौर पदासाठी पाठिंबा मिळवण्याचं गणित आता जोर धरताना दिसतंय. शिंदे गटाच्या शिवसेनेने काही अटी ठेवल्या, तर त्याचबरोबर आता मनसेकडून सुद्धा भाजपाला महापौर पदासाठी मदत मिळू शकते, अशी चर्चा आता राजकारणामध्ये सुरू आहे. या दरम्यान मनसेच्या उमेदवाराने भाजपाला पाठिंबा देण्याबद्दल जागरूक चर्चा चालू असल्याचं देखील सूत्रांनी म्हटलंय. त्यामुळे महापौर निवडणूक आता आणखीनच रंगतदार व्हावी अशी शक्यता आता पाहायला मिळते. दरम्यान मनसेच्या उमेदवाराने जर भाजपाला पाठिंबा दिला तर ठाकरे बंधूंमधील दुरावा आता आणखीनच वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. तर कल्याण, डोंबिवली आणि ठाण्यासह काही मनपामध्ये मनसेने अशी भूमिका देखील घेतली. आता मुंबईत मनसेचा भाजपाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. भाजप नेत्याने काही दिवसांपूर्वीच तिसरा पक्ष आम्हाला पाठिंबा देईल असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे आता तिसरा पक्ष म्हणजे मनसे तर नाही ना, हा प्रश्न आता सर्वांना पडलाय. दरम्यान आज मनसेच्या नगरसेवकाची या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये भाजपाला पाठिंबा देण्याबाबत चर्चा होणार आहे. त्यामुळे नेमकी काय चर्चा होणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं.